Discussing about class Gamopetalae, Polypetalae, Dicotyledon, Monocotyledon, Monoclymady, and Gymnospermy. So last, Monoclymady. So one cotyledons, adventitious roots, stem unbranched, leaves show parallel venations, trimerous flowers, व्हॅस्क्युलर बंडल्स स्कॅटर्ड इन अरेंज. ज्याला मी मागे तुम्हाला बोललो की यामध्ये आपल्या याच्यात ज्याला आपण कर्दडी म्हणतो, कर्दडीचं प्लॅन्ट असतं. सो ट्रायमेरस फ्लावर मीन्स सेपल्स, पेटल्स, जनरली these are petalites, sepals are completely absent, and these species are trimerous means 3 sepals and trimerous condition from the gynoecium, 3 carpels, 3 gynoecium etc. म्हणजे त्या ठिकाणी 3 कार्पेल्स किंवा 3 चेंबर्स त्या ठिकाणी गायनोशियम्स प्रेझेंट असणार आहे. सो दिस फ्लावर्स आर ट्रायमेरस इन कंडिशन. व्हॅस्क्युलर बंडल्स आर स्कॅटर्ड. सो व्हॅस्क्युलर स्टँड्स, द मेन function from vascular stand, conduction of water minerals and to provide from the food material from completely reversible process from upward and downward in directions. म्हणजे अन्न जर असेल त्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंटमधनं जे तयार होतं ते मात्र पूर्ण एरियल पार्ट ऑफ द प्लॅन्ट बॉडी और थ्रू द डाउनवर्ड इन डायरेक्शन फ्रॉम द रूट्स, तर रूटपर्यंत त्या ठिकाणी अन्न पोचवण्याचं काम त्या ठिकाणी फ्लोएम टिश्यू करतात. तर झायलेम टिश्यू जर असेल तर ते मात्र कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, जे काही न्यूट्रिशन्स असणार, जे वॉटर असणार आहे ते कंटिन्युअसली कंडक्ट करून झायलेम टिश्यूद्वारे ते प्लॅन्ट टिश्यूपर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे. मोनोकॉटिलेडॉन और मोनोक्लायमेडी, सो दीज आर अ क्लोज टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स. सो डू नॉट डिफरन्शिएट फ्रॉम झायलेम अँड फ्लोएम टिश्यू. त्या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम टिश्यू जर असेल तर ते डिफरन्शिएट झालेले नसतात. यामध्ये पण सो व्हॅस्क्युलर बंडल्स आर स्कॅटर्ड इन कंडिशन्स. स्कॅटर्ड म्हणजे काय, सगळे व्हॅस्क्युलर बंडल हे विखुरलेले असतात. सपोज त्या ठिकाणी डायग्राम जर पाहिली, सो डायकॉटिलेडॉन्स आर रिंग इन फॉर्मेशन. डायकॉटिलेडॉन्समध्ये त्या ठिकाणी रिंग फॉर्मेशनमध्ये आपल्याला व्हॅस्क्युलर बंडल दिसणार आहे. तर मोनोकॉटिलेडॉन्समध्ये व्हॅस्क्युलर स्टँड जर असेल तर ते मात्र कसे असणार आहे, स्कॅटर्ड इन पोझिशन्स. झॅलिम अँड फ्लोएम्स आर कॉम्पॅक्टली आर अरेंज अँड दीज आर द फ्लोएम टिश्यू आर आउटसाइड अँड झॅलिम टिश्यू आर इनसाइड. म्हणजे या ठिकाणी याचे जर तुम्ही 2 पार्ट जर केले तर फ्लोएम टिश्यू बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला मात्र या ठिकाणी झॅलिम टिश्यू प्रेझेंट असणार आहे. ओके, सो दिस कॅरेक्टर फ्रॉम द मोनोक्लायमेडी. देन नेक्स्ट द सिरीज. यामध्ये आपण पाहतोय मोनोक्लायमेडीमध्ये काही बरेचसे सिरीज असणार आहे. मायक्रोस्पर्मी, मायक्रो मीन्स खूप मायन्यूट, खूप छोटे त्या ठिकाणी. स्पर्मा मीन सो रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट बॉडी, जे त्या ठिकाणी प्लॅन्ट बॉडीचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असणार आहे. ओरी आर इन्फेरियर, ओरी आर इन्फेरियर. मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला इन्फेरियरचं कॅरेक्टर सांगितलेलं आहे की यामध्ये ओरी आर इन्फेरियर्स, कॅरिक्स अँड करोला आर प्रेझेंट अबव पार्ट्स. ओरी आर इन्फेरियर म्हणजे या ठिकाणी हायपोगायनस, इपिगायनस अँड पेरिगायनस या कंडिशनमध्ये असणार आहे. आणि इन्फेरियर आणि सुपेरियर तुम्ही कसं ओळखणार आहे, तर सुपेरियरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याचे जे कॅलिक्स आणि करोला जर असेल तर ते मात्र खालच्या साईडला जर असेल तर ओरी याला सुपेरियर म्हणणार आहोत. जर सेपल्स आणि पेटल्स म्हणा की कॅलिक्स आणि करोला जर वरच्या साईडला त्या ठिकाणी येत असेल तर त्या ओरीला आपण म्हणणार आहोत ओरी आर सुपेरियर. सो मोस्ट ऑफ द स्पीसीज आर ओरी आर सुपेरियर. म्हणजे बऱ्याचशा स्पीसीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं इन्फेरियर ओरीच्या बाबतीत, तर ते मात्र डाळिंब. डाळिंबचं तुम्ही जर पाहिलं तर वरती त्या ठिकाणी आपल्याला पार्ट दिसतं. पण जर त्या ठिकाणी दुसरं जर तुम्ही पाहिलं म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी ब्रिंजल वगैरे असेल किंवा लेडी फिंगर असेल तर याचे जे कॅलिक्स जर असेल तर ते मात्र कुठं असणार आहे, बेस नसणार आहे. सो ओरी आर सुपेरियर आणि ती ओरी कशी असणार आहे, सुपेरियर. तर मोनोक्लायमेडीच्या स्पीसीजमध्ये आपल्याला ओरी ही इन्फेरियर असते. मीन्स ऑल कॅलिक्स अँड करोला आर प्रेझेंट अबाउट द पार्ट्स ऑफ द ओरी. ओरीचा वरती असणारे म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत ओरी आर इन्फेरियर. सीड मायन्यूट ऑर मेनी, सीड मायन्यूट ऑर मेनी. याचे जे सीड असेल तर जवळपास खूप मायन्यूट असतात, खूप छोटे छोटे सीड्स असणारे, कधी कधी ते आपल्याला डोळ्यांनी दिसत पण नाही, म्हणून त्या ठिकाणी सिरीज म्हटलेलं आहे मायक्रो स्पर्मी. मायक्रो म्हणजे काय, सूक्ष्म. स्पर्मी म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. म्हणजे त्याचं नाव दिलं त्यांनी व्हेरी मायन्यूट सीड्स आर प्रेझेंट. याच्यावरनं ते ओळखत आहे की सिरीज ही मायक्रोस्पर्मी असेल. त्यानंतर पॅरेटल प्लॅसेंटेशन. प्लॅसेंटा मीन्स अरेंजमेंट ऑफ सीड्स थ्रू द ओरी ऑर फ्रूट्स. त्या फ्रूट्समध्ये सीड कुठे अरेंज आहे यानुसार त्या ठिकाणी ॲक्सियल प्लॅसेंटेशन, पॅरेटल प्लॅसेंटेशन
और पेरिफेरल प्लॅसेंटेशन. ॲक्सियल म्हणजे काय, तर ज्यावेळेस त्या सेंटर पोर्शनला जर सीड असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्सियल प्लॅसेंटेशन. ॲक्सियल प्लॅसेंटा किंवा प्लॅसेंटेशन, ॲक्सियल प्लॅसेंटेशन. पेरिफेरल प्लॅसेंटेशन एक्झाम्पल मी म्हणेल याचं लेमन. तुम्ही जर लिंबू कापला त्याचे सीड कुठं असतात, सेंटरला. ऑरेंज कट केला त्याचे सीड कुठं असतात, सेंटरला. सो अरेंजमेंट ऑफ प्लॅसेंटा सीड आर अरेंज ॲट द सेंटरला असणार, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत ॲक्सियल प्लॅसेंटेशन. पेरिफेरल फ्रॉम एक्झाम्पल, आता या ठिकाणी तुम्हाला माहिती पपईचं माहिती असणार आहे. सो दी आर प्रेझेंट फ्रॉम द इपिकार्प अँड मेजर कार्प अँड सीड्स आर अरेंज फ्रॉम द पेरिफेरल रिजन्स. त्याचे सीड कुठं असतात, पेरिफेरल, सेंटरला असणार आहे का, नाही. तर ज्यावेळेस तुम्ही कट केले तर त्याचे सीड मात्र त्या आतलं जे लेअर असणार आहे त्याला आपण एंडोकार्प म्हणणार आहोत. ते एंडोकार्पच्या पोर्शनला त्या ठिकाणी सगळे सीड्स अरेंज असणार, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे पेरिफेरल प्लॅसेंटेशन्स. ओके. आणि परायटल प्लॅसेंटेशन्स मीन्स सम सीड्स आर अरेंज फ्रॉम द टिप पोर्शन, म्हणजे त्या ठिकाणी काही याच्यामध्ये मात्र टिप पोर्शनला असणार आहे, परायटल कंडिशन्सला त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये कोकोनट्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं, किंवा समटाईम्स आर प्रेझेंट सनफ्लावर सीड, म्हणजे सूर्यफूलचे जे बिया असतात ना, त्या बियामध्ये सुद्धा ते जे प्लॅसेंटा असणार आहेत तो मात्र या ठिकाणी सेंटरला असणार आहे. म्हणजे त्याची कॅव्हिटी असेल कॅव्हिटीच्या खालच्या असतात. म्हणजे जर आता ती जी डिश असेल त्या डिशमध्ये त्याची जी अरेंजमेंट असेल या पद्धतीने कव्हर केलं असणार आहे आणि आतून ते सीड बाहेर पडते. त्याची अरेंजमेंट कुठं असते, एक प्रकारे कव्हर आहे त्याचं, आणि सीड मात्र इथं बाहेर साईडला असणार आहे, म्हणून त्याला म्हणणार आता आपण परायटल प्लॅसेंटेशन. ओके. ॲक्सियल प्लॅसेंटेशन हिबिस्कसमध्ये जर पाहिलं तुम्हाला सेम या कंडिशनमध्ये दिसतं. ॲक्सियल प्लॅसेंटेशन ॲक्सिस सेंटरला असणार आहे. देन नेक्स्ट इपिगायनी. इपी मीन्स अपाव गायनोशियम्स. इपिगायनी ओरी युजली इन्फेरियर. ओरी युजली इन्फेरियर. आता याचे पण इन्फेरियर असणार आहे ओरी. कॅरेक्टर तुम्ही या ठिकाणी ओळखू शकतात. इपिगायनी सिरीज इपिगायनी ओरी इन्फेरियर सीड फ्यू अँड बिगर. सीड फ्यू ऑर बिगर. आता इपिगायनीची जे याच्यामध्ये पाहिलं तर यामध्ये तुम्हाला दिसतात की जसं हायपोगायनस इपिगायनस फ्लॉवर म्हटलेलं आहे, कंडिशन त्या ठिकाणी म्हटलेली. तर यामध्ये इपिगायनसमध्ये जर पाहिलं तर मोस्ट ऑफ प्रेझेंट अ लार्ज सीड. त्यामध्ये जे सीड असेल तर ते साधारणतः काय असणार आहे, मोठे सीड असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉर्नरी ओरी सुपिरियर इनर पेरियंथ पिट्योलाइट्स. इनर पेरियंथ पिट्योलाइट्स या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोनोक्लायमेडीमध्ये पिट्योलाइट कंडिशन मी आधीच सांगितलं तुम्हाला. पिट्योलाइट म्हणजे काय, पेटल लाईट्स. सेपल्स त्या ठिकाणी ॲब्सेंट आहे. दोन्हीपैकी एक जर नसेल, सेपल्स किंवा पेटल जर नसेल तर त्या ठिकाणी ते टेपल्स आहे. किंवा कॅलिक्स आणि करोला नसेल तर ते अपिटॅली. लक्षात येतं आहे. खूप सोपं पार्ट आहे, खूप अवघड नाही आहे खरं म्हटलं तर. फक्त एवढे हे सगळे खूप छोटे छोटे टर्मिनॉलॉजी दिलेले आहेत अँजिओस्पर्मचे. हे सगळ्यांचे कॅरेक्टर्स तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टन्स आहे. तर पेरियंथ ऑर पिटोलाइट्स, त्याला आपण पेरियंथ पण म्हणतो, कधी आपण त्याला पिटोलाइट्स म्हणणार आहे. त्याच्या सेंटेन्समध्ये त्याच्या वर्ड्समध्ये त्याचं मिनिंग आहे पिटिओलाइट. पेटलसारखी असतात म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत पिटिओलाइट्स. म्हणजे जर ब्राईट कलर असेल, रेड असेल, पिंक असेल, व्हायलेट कलर असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहोत पिटिओलाइट्स. जर तिथं सेपल ॲब्सेंट असेल तर त्याला पिटिओलाइट्स म्हणायचं. जर पेटल्स ॲब्सेंट असेल तर तिथं आपण त्याला सेप्युलाइट म्हणायचं. एक जर लक्षात आलं दुसरे ऑटोमॅटिक कळतं आपल्याला. आणि सेप्युलाइट जर असेल तर हे कसे असणार आहे, ग्रीन कलरचे असेल तर त्याला आपण सेप्युलाइट म्हणायचं. तिथं कलर येणार नाही, पेटल्समध्ये कलर येणार नाही. त्यानंतर पुढचं आहे कॅल्सिनी ओरी सुपिरियर पेरियन सेप्युलाइट्स. परत आलं ते बघा, कॅल्सिनी अँड सॉरी रिपीट झालं माझ्याकडं. कॉर्नररी अँड कॅल्सिनी पेरियन सेप्युलाइट्स. पेरियन सेप्युलाइट्स त्याला नाव दिलं कॅलेक्स कॅल्सिनी. आता एक जस्ट तुम्हाला सपोज या ठिकाणी कॅलिक्स करोला आधी माहीत असलं पाहिजे, हे इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ सपोज या ठिकाणी मी एक फ्लावर आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊ म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. हे अँड्रोशियम असेल गृहीत धरा आणि हे मात्र स्टिग्मा असेल, हे अँथर. ओके. यामध्ये हा जो पार्ट असेल त्याला आपण मग काय म्हणणार आहे,
सेपल किंवा आपण त्याला काय म्हणतो कॅलिक्स. याला आपण पेटल किंवा आपण त्याला म्हणणार आहोत करोला. ओके, हे आधी माहीत असलं पाहिजे आपल्याला. जर हे दोन्ही नसेल तर आपण त्याला म्हणणार आहोत अपेटलिंग किंवा त्याला आपण पेरियंथ पण म्हणतो. किंवा जर पेटल्स नसेल त्या ठिकाणी, फक्त त्या प्लॅन्ट्सला सपोज पूर्ण याला या पद्धतीने जे फ्लावर असेल, ग्रीन कलर असेल आणि या ठिकाणी अँड्रोशियम गायनोशियम दिलेले आहेत, मग ही जर कलर त्या ठिकाणी कलर नसेल, ग्रीन कलर असेल, तर आपण त्याला म्हणायचं काय आहे सेपेलाइट. सेपेलाइट्स. आणि जर आपण दुसरे जर पाहिलं तर त्या ठिकाणी ब्राईट असा कलर दिलेले आहेत आणि लगेच त्याला स्टॉक आलेला आहे, म्हणजे काय असणार आहे ते पिटेलाइट्स. पिटेलाइट्स पेटल सारखं. म्हणजे एखादा पार्ट जरी त्या ठिकाणी नसेल आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे कॅल्सिनी और करोनी, त्याचे सिरीज आहे. करोला सारखे आहेत म्हणून त्याला आपण कुठले सिरीज म्हटलेले आहे करोनी, आणि सेपल सारखे आहेत म्हणून त्याला नाव दिलं आहे कॅल्सिनी. दोन सिरीज आहे बघा त्याच्यात. ऑलरेडी त्या ठिकाणी त्याचे स्क्रीनशॉट पण घेतलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट एपोकार्पी, कार्पेल्स 1 ओरी सुपिरियर, कार्पेल्स 1 एपोकार्पी आणि सिनकार्पी. एपोकार्पीमध्ये कार्पेल्स आर 1 आणि सिनकार्प जर असेल तर कार्पेल्स आर फ्यूज्ड. ते जे कार्पेल्स असेल तर ते मात्र जे फ्यूज असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सिनकार्पस, आणि कार्पेल्स जर त्या ठिकाणी फ्री असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एपोकार्पस. मीन्स अरेंजमेंट ऑफ कार्पेल्स. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी जर काही वेळेस त्या ठिकाणी कार्पेल्स जर असे बायफिट झाले असेल त्याला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत सिनकार्पस. आणि जर कार्पेल जर असेल त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी कालच मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली होती बघा, असे दोन जर असेल आणि ती युनाइट झाली असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एपोकार्पी. सिनकार्पी आर कार्पेल्स आर फ्री, एपोकार्पस कार्पेल्स आर फ्यूज. ओके. त्यानंतर ग्लोमॅसी. ग्लोमॅसी फ्लावर मायन्यूट इन स्पाइकलेट्स ब्रँच ब्रॅक प्रेझेंट ओरी युनिलॉक्युलर्स. ओरी युनिलॉक्युलर यांची जे ओरी असेल तर ते मात्र शक्यतो हे युनिलॉक्युलर असणार. मीन्स 1 ओव्हल्स आर प्रेझेंट इन 1 लॉक्युल्स. एका लॉक्युल्समध्ये एकच ओरी असेल त्याला आपण म्हणणार आहोत युनिलॉक्युलर्स. फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळेस आपण त्या ठिकाणी सांगू शकतो मल्टीलॉक्युलर्स किंवा युनिलॉक्युलर्स, बायलॉक्युलर्स. म्हणजे एका याच्यामध्ये एकच सिडी असेल तर त्या याला आपण म्हणणार आहोत युनिलॉक्युलर्स. पेरियंथ रेडिओस. पेरियंथ आर रेडिओस म्हणजे सेपल्स किंवा पेटल जर असेल तर ते मात्र या ठिकाणी रेड्यूस झाले असतात. मोनोक्लायमेडीमध्ये त्याच्या नावात दिलेलं आहे मोनोक्लायमेडी. मोनोकॉट वेगळं, डायकॉट वेगळं, जिम्नोस्पर्म वेगळी आणि मोनोक्लायमेडी वेगळं. बेंथम आणि हुकरने या ठिकाणी ज्यावेळेस ते डिस्क्रिप्शन आपल्यासमोर मांडलं, सो इझी मेथड सगळ्यात त्याने सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला मात्र ते आर्टिफिशियल होतं, नॅचरल झालं, नंतर फायलोजेनेटिक झालं. ज्यावेळेस ते फायलोजेनेटिक सिस्टीम फॉलोड झाली त्यावेळेस मात्र त्याच्या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स हे मेन्शन करत गेले आणि त्यानुसार त्यांनी मात्र त्याचं काय केलं आहे डिफरन्शिएट केलेले. तो ज्या गटामध्ये मोडत असेल त्याला त्या गटामध्ये ते टाकलं गेलेलं आहे. ओके.